सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता भृगु ऋषी सोमकांताला कथा सांगतायत आणि सोमकांत त्याच्या पत्नीसह ते मनपूर्वक ऐकतोय. भृगु आता काय सांगणार आहे तर पार्वतीची कथा सांगणार आहेत. चिंतामणीची मूर्ती माहिती आहे ना, त्या सरोवराजवळ चिंतामणीची मूर्ती आहे. तर ती चिंतामणीची मूर्ती त्रिपुराला सापडली. तो मंदार पर्वतावरून निघून गेला. त्रिपुरासूर माहिती आहे आपल्याला, गृत्स्नमदाचा मुलगा, राक्षस म्हणून जन्माला आलेला. त्रिपुराला चिंतामणीची मूर्ती सापडली. मंदार पर्वतावरून तो निघून गेला आणि पार्वतीला आपलंसं करावं असा त्यांनी संकल्प सोडला. पार्वतीच्या हे लक्षात आलं आणि ती घाबरून हिमालयाकडे निघून गेली. आता पुढे काय झालं? पार्वती शंकराचा शोध घेत घेत मंदार पर्वतावर भटकत होती, पण शंकराचा शोध लागला नाही. तेव्हा काय झालं? हिमालयाला आणि आपल्या पतीला ती हाका मारायला लागली, संकट कोसळलंय म्हणून. शंकराला आणि हिमालयाला हाका मारणारी ही स्त्री संकटात आहे. अशा स्त्रीला आपण मदत करावी असा एका शंकराच्या भक्तांनी निश्चय केला. हिमालयाच्या कानावर हे वृत्त घातलं. हिमालयाला सांगितलं त्या शंकराच्या भक्तांनी
ही एक अतिशय रूपवान स्त्री जी आहे ती स्वर्णालंकारांनी भूषित आहे, अनेक सोन्याचे दागिने घातले युवती आहे ती, आणि तुमच्या आणि शंकराच्या नावाने ती हाका मारते आहे. कोण असावी माहीत नाही. मग हिमालय पार्वती जिथे होती तिथे धावत आले आणि त्यांनी तिला समजावलं घाबरू नको म्हणून आणि स्वतःच्या घरी नेलं. हिमालय पार्वतीला म्हणाले की तू आदिशक्ती आहेस, जगाची जननी आहेस, असं विलाप काय करतेस? संपूर्ण विश्वाची माता आहेस तू. एवढंच ना की शिव तुला भेटत नाही, शिवाचं आणि तुझं मिलन मी घडवून आणतो ना, तू काय एवढी दुःखी आहेस? पार्वतीला मात्र संकट वाटायला लागलं की आपला पती आता आपल्याला कधी भेटणार. काहीतरी मला मार्ग दाखवा. अगदी म्हणजे एखादं भ्रमित मनुष्य कसं बोलतो सारखं तेच असं सारखं तीच बडबड ती करायला लागली. मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि तिची ही गंभीर अवस्था पाहिली आणि हिमालयालाही काळजी वाटली. आणि मग पार्वतीला तिचं स्वतःचा मुलगा गणपती आहे तिला आठवण नव्हती. हिमालयाने शांतपणे तिला सांगितलं, अगं पार्वती, इतकी तुझ्यावर वेळ आली आहे तर तू गणेशाचं स्तवन का नाही करत आहेस? तुझी इच्छा लगेच पूर्ण होईल. हिमालयाला तिने विचारलं, पार्वतीने स्वतःचा मुलगा असून सुद्धा बरं का, की गणेशाचं स्तवन आता मला पद्धतशीर केलं पाहिजे, तर बाबा मला आता तुम्हीच सांगा ती पद्धत कशी आहे आणि मला माझा पती कसा भेटेल. हिमालयाने सांगितलं तिला, पहाटे लवकर उठायचं, नैऋत्य दिशेला जायचं, आणि हातपाय तोंड स्वच्छ धुवावं, स्नान करावं, चंदन किंवा कुंकुम लावावं कपाळी, स्वच्छ वस्त्रे परिधान करावी आणि स्वच्छ जागी मातीची मूर्ती गणपतीची समोर ठेवून पाटावरती विराजमान करावी. हातपाय पुन्हा स्वच्छ धुवावे. पाणी, अष्टगंध, अक्षता, लाल फुलं, 108 दुर्वा, धूप हे सगळं वाहावं त्याला. तुपाचा दीप दाखवावा. मोदक, लाडू, घारगे, खीर असे नैवेद्य द्यावेत. मन एकाग्र करावं. दर्भासनावर बसून गणपतीचं नामस्मरण करावं. म्हणजे तो गणेश आपल्याला प्रसन्न होईल. अनाथांचा नाथ आहे तो गणेश, म्हणजे कनवाळू आहे. आणि हे कनवाळू गणेश मला तू प्रकट हो, माझ्यासमोर प्रसन्न हो आणि माझा पती मला परत दे, असं त्याच्याशी रोज बोलावं. त्याला समर्पित करावी पूजा, धूप लावावा, मोदक लाडू द्यावेत. पूजा संपली की संपलं आणि उठून चालायला नाही लागू. स्तोत्र म्हणावी, भजनं गावी, त्याला आनंदी करून टाकावं. त्याच्याशी आपले संबंध जोडावा, नातं जोडावं. आणि माझ्या हातून कुठला अपराध झाला असेल तर तू मला माफ कर आणि माझी इच्छा पूर्ण कर, असं त्याला रोज म्हणावं. म्हणजे
तो प्रसन्न होईल. मग हिमालयाने सांगितलं शंकराचे मंत्र अनेक आहेत. ओम, ओम हा सुद्धा गणेशाचा मंत्र आहे आणि गम हा सुद्धा गणेशाचाच मंत्र आहे. एका अक्षरीच आहे तो. नंतर गणेशाय नमः हा मंत्र म्हणावा. कोणत्या तरी एका मंत्राचा जप नियमितपणे करावा. आणि सुरुवात कधी करायची तर म्हणे शुद्ध चतुर्थी. शुद्ध चतुर्थी म्हणजे काय? विनायकी चतुर्थी. एक महिना जर असं अनुष्ठान केलं तर शंकराची भेट होणारच. त्यामुळे हिमालयाने तिला असं सगळं सांगितलं गणेश पूजेचं महत्त्व. भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणपती मूर्तीची पूजा करणं खूप लाभदायक असतं. गणेशोत्सव नुसती पूजा करू नये तर म्हणे गायन वादन करावं म्हणजे तो परमेश्वर प्रसन्न होतो. काही दान द्यावं आणि मग ही मूर्ती जलाशयात विसर्जित करावी. मग एकदा काय झालं, हे जी गणेश चतुर्थी आहे ना, भाद्रपद महिन्यातली गणपती बसवतात त्याची पण एक कथा आहे. पार्वतीने ही हिमालयाने सांगितलेली पूजा नित्यनेमाने केली, शंकर तिला प्राप्त झाले वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण या भाद्रपद चतुर्थीच्या ह्याची सुद्धा एक कथा आहे. एके दिवशी शंकर पर्वतावर बसले होते, कैलास पर्वतावर. कार्तिकेयाला शंकरांनी ही वेगवेगळी गणपतीची व्रतं सांगितली. कार्तिकेयाचं काही समाधान झालं नाही म्हणून त्यांनी विचारलं, या सगळ्या व्रतांमध्ये व्रतसिद्धी कशाने प्राप्त होते? शंकर म्हणाले की गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे म्हणजे गणपती बसतो ते सर्वोत्तम आहे, साधं सरळ आहे. हे व्रत दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार भाद्रपद शुक्ल चतुर्थी, मग गणेशाची पूजा करतात, विसर्जन करतात वगैरे. दुसरा प्रकार श्रावण शुद्ध चतुर्थीपासून निराकार उपास करून एकच वेळ अन्नसेवन, गुरुने दिलेला मंत्र 1,10,000 5,000 वेळा, म्हणजे 1,00,000 वेळा किंवा 10,000 वेळा किंवा 5,000 वेळा असा तो जप करावा. एक चित्ताने गणेशाचं चिंतन करावं. भाद्रपद महिन्याची शुद्ध चतुर्थी आली की मूषक वाहन किंवा मयूर वाहन असलेली 2 तोळे वजनाची मूर्ती आणावी. धातूचा कलश धान्यावर ठेवून, धातूचं ताट ठेवून त्यात 5 पानं, 5 रत्न, कलशाला सफेद कापड गुंडाळायचं, असं पूजा विधी करतात. ती मूर्ती ताटात ठेवायची, छोटासा होम करायचा, पूजन करायचं.
काही दान द्यायचं, 21 ब्राह्मण जेवू घालावेत, अशी दुसरी पूजा असते. म्हणजे आता इथे जरी एवढं सांगितलेलं आहे तरी सुद्धा ती पूजा अशी असते. श्रावण शुद्ध चतुर्थीला ती पूजा सुरू होते, म्हणजे श्रावण विनायकी चतुर्थी. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बसतो त्यावेळी ती घरातली सत्यनारायणासारखी पूजा मांडलेली असते. पण ते काय आहे की एका वेळेस जेवून तो हे करायचा, म्हणजे दिवसभर उपास करायचा आणि रात्री उपास सोडायचा, असं ते गणपतीच्या पूजेचं व्रत आहे. पण नुसतीच पूजा नाही आहे ती, याच्यात धातूंचं महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही तांब्याच्या सुद्धा वस्तू ठेवू शकता, तांब्याचा कलश, तांब्याचं ताम्हण, तांब्याची गणेश मूर्ती किंवा चांदीची गणेश मूर्ती चालेल छोटी, असं काही पण. आणि तो त्याच्यावर स्थापन करून रोज त्याची पूजा करायची, असंही करतात. पण तिथे बसून गणेशाचा जप, गणेशाची भजनं असंही करतात. म्हणजे आणि जी इच्छा असेल ती मागायची. ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशी ही पूजा घरातली विसर्जित करायची आणि गणपती ज्यांच्याकडे बसतो त्यांनी बसवायचा, असं व्रत आहे ते. पण हे व्रत थोडंसं कठीण आहे. गणपती बसण्याचं व्रत थोडंसं सोपं आहे. कारण हे व्रत कठीण म्हणजे का, तर हे एका वेळेस जेवतात याला. मग पुढे काय झालं, आता ही कथा सांगितली, ह्याचं महत्त्व सांगितलं. हिमालयानी पार्वतीला आणखीन एक ही कथा सांगितली, दोन प्रकारची व्रतं जी आहेत त्याची. आणि पार्वतीची भक्ती अजून वाढली. कारण काय असतं माहिती का, हा गणेश म्हणजे काय, माझाच मुलगा आहे असं होतं ते. थोडक्यात घरातल्या घरात म्हणजे त्याची एवढी किंमत राहत नाही. पण हिमालयाने ती किंमत समजावून सांगितली तिला. आणि नुसतंच घाबरत राहण्यापेक्षा मग तू हे व्रत आचरलंस तर तुला गणेश प्रसन्न होईल. काय आहे, सगळ्या तुमचं पावलोपावली तुमच्या जीवनामध्ये गणेशाचं महत्त्व आहे आणि तुम्ही गणेशाला विसरून जाता. मग काहीतरी अशी संकटं येतात आणि गणपतीने आम्हाला सांगून टाकले आहे, डिक्लेअर केलं आहे, जो संकटात असेल सदैव जो माझं स्मरण करेल, पण ज्यावेळी तो संकटात असेल आणि त्यावेळी जर त्यांनी पुन्हा स्मरण केलं तर मी ताबडतोब तिथे आहे, त्याला संकटातनं मी वाचवू शकतो, असं गणपतीने सांगितलेलं आहे आपल्याला. फक्त काय आहे, पेरायसाठी वेळ लागतो ना, पेरून उगवण्यासाठी वेळ लागतो. तहान लागली की विहीर खणून उपयोग नाही. म्हणून वेळ आल्यावर काही होणार नाही आहे लगेच. तर अडचण आली की गणपती केव्हा धावून येणार आहे, आधी आपली काहीतरी मिळकत असली पाहिजे ना. आधी रोज आपण काहीतरी त्याचं नामस्मरण, त्याच्या पूजेमध्ये मन गुंतवणं, त्याची भजनं म्हणणं, आधी आपण त्याचे भक्त तर झालो पाहिजेत. त्याशिवाय तो धावून कसा येणार, त्याला कळलं तर पाहिजे. मग आता भृगु ऋषी सोमकांताला पुढची एक गोष्ट सांगतायत की एक राजा होता, त्याचं नाव कर्दम, अतिशय पराक्रमी होता. आणि तो भृगु ऋषींकडे गेला. राज्य मिळवण्याचं मागचं कारण कोणतं याचं कारण सांगू लागलं. आता ही कथा हिमालयानी पार्वतीला सांगितलेली आहे.
की एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा मिळतात गणेशाचं स्मरण करून. अजून एक उदाहरण देत आहेत हिमालय. आता चंद्रागद आणि इंदुमती यांच्या कथा आहेत. हां, भृगु ऋषी आता कथा सांगतायत. कर्दम राजा भृगु ऋषींकडे आला. राज्यपद कोणत्या पुण्याईनी मिळतं असं विचारायला लागला. हां, भृगु ऋषी म्हणाले, तू पूर्वजन्मी अत्यंत गरीब आणि क्षत्रिय कुळातला होतास. तुझी पत्नी मुलं अतिशय गरीब आणि खूप गरिबी, पैसे नाहीत म्हणून ते तुला त्रास द्यायचे. आणि तुझ्या हाताबाहेरचं होतं संसार चालवणं, म्हणून तू त्रासलास. तुला तो त्रास सहन झाला नाही आणि तू घराचा त्याग केलास. मग अरण्यात फिरत होतास तेव्हा सौभरी ऋषींशी तुझी भेट झाली. सौभरी ऋषींशी तुझी भेट झाली. आणि त्यांना तो उपाय विचारलास की माझी गरिबी कशी काय दूर होईल, काय करू मी. हां, त्यांनी तुला गणपतीच्या व्रताचं महात्म्य सांगितलं. मग या कर्दमाला भृगु ऋषी सांगतायत बरं का. तेव्हा कर्दमाने विचारलं की या सगळ्या व्रताचं महत्त्व किंवा त्याचं कसं ते व्रत करतात त्याचा विधी सांगा. तेव्हा भृगु ऋषींनी त्याला सांगितलं, ज्याच्यापासून जगाची निर्मिती झाली आहे त्यालाच तर विघ्ननाशक म्हणतात. तोच गणेश, तोच सत्य, तोच ओंकार, तोच वेद. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टीची उत्पत्ती करण्याचा आदेश गणपतीनेच दिलेला आहे. विष्णू ज्यावेळी जगाचं रक्षण करतो त्यापूर्वी 1,00,000 वेळा गणेश मंत्राचा जप करतो, एकाक्षर मंत्राचा. असं सौभरी ऋषींनी सांगितलं. तेव्हा मग ह्यांनी म्हणजे सौभरी ऋषींनी कर्दमाचं पूर्वीचं ते जन्म सांगतायत ना, तर सौभरी ऋषींनी असं तुला सांगितलं. तेव्हा काय केलं तू, श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत व्रत पालन केलंस. मग तुला संपत्ती, राज्य सगळं काही मिळालं. आणि म्हणून तू या जन्मी राज्यसुख प्राप्ती झाली आहे तुला. गेल्या जन्मी गणपतीच्या स्मरणामुळे आपल्याला एवढं मिळालं, म्हणून या जन्मी सुद्धा तू तसंच करत आलायस, तन्मयतेने आराधना करतोयस. मग भृगु ऋषी म्हणाले की त्या कर्दमाला नंतर इतकं सगळं राज्यविज्य करून स्वर्ग प्राप्त झाला. म्हणून शंकराने कार्तिकेयाला हे श्रेष्ठ व्रत करायला सांगितलं. म्हणजे कळलं, शंकर कार्तिकेयाला सांगण्यासाठी ही भृगु आणि कर्दमांची गोष्ट सांगतात. गोष्टीत गोष्टी आहेत या. सगळ्यात श्रेष्ठ व्रत हे वरद चतुर्थीचं व्रत आहे. वरद चतुर्थी म्हणजे श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत. मग हिमालयानी अशी उदाहरणं देऊन सांगितलं की बघ, शंकराने सुद्धा कार्तिकेयाला हे व्रत सांगितलं.
त्या कर्दमाला भृगु ऋषींनी हेच व्रत सांगितलं करायला. मग आता एक ऐक तू माझं, हिमालय पार्वतीला म्हणतोय की तूही हेच व्रत कर. श्रावण शुद्ध चतुर्थीपासून, म्हणजे विनायकी चतुर्थी श्रावणातली, त्याच्यापासून भाद्रपदातली विनायकी चतुर्थीपर्यंत, म्हणजे गणपती बसण्याचा दिवस, असं तू हे व्रत कर. असं हिमालयाने सांगितलं. आणि पार्वतीने ते व्रत केल्यावर तिला शिवजी प्राप्त झालेले आहेत. आता भृगु ऋषी पुढे सोमकांताला दुसरी कथा सांगतात. म्हणजे हे सगळं काय चाललंय तर गणेशाच्या महतीचं सगळं वर्णन चाललेलं आहे की इतके लोकांना अनुभव आलेले आहेत. पूर्ण गरिबी नष्ट होऊ शकते, राज्य प्राप्त होऊ शकतं. पूर्ण म्हणजे शिवजी मिळत नव्हते पार्वतीला, ते प्राप्त होण्यासाठी पार्वतीला सुद्धा हे व्रत करावं लागलं. तर तुमची आमची गोष्टच सोडा. हे गणेशाचं महत्त्व सांगणं चाललं आहे या कथांमधून की काय काय होऊ शकतं टोकाच्या गोष्टी. नल नावाचा एक राजा होता. मगध राज्यामध्ये तो राज्य करत होता. अतिशय पराक्रमी, खूप शूर, धार्मिक वृत्तीचा, आणि तीनही लोकांमध्ये त्यांनी नाव कमावलं होतं. शस्त्रास्त्रामध्ये पारंगत. इंद्राला सुद्धा त्याचं भय वाटायचं. आणि त्याची पत्नी दमयंती अतिशय सुंदर, तिच्या इतकं सुंदर दिसायला कोणीच नव्हतं. त्याचं प्रधान पद्महस्त. प्रधान अतिशय मुत्सद्दी होता, हुशार होता, स्वभावाने गंभीर होता. एके दिवशी दरबारात काय झालं, नलराजा बसला होता. गौतम ऋषी होते त्या सभेमध्ये. सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. राजांनी त्यांचं स्वागत केलं. सभा शांत झाली. ऋषींनी प्रश्न विचारला. ऋषी महंत, प्रत्येक कर्माचं काही ना काही कारण, परिणामामुळे घडतं. कारण प्रत्येक कर्म हे कशामुळे घडतं? काही परिणामाने घडतं. सत्कार्यात सुख आहे, दुष्कार्यात, दुष्कर्मात फळ दुःख आहे. म्हणून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की माझं हे राजवैभव आहे. राजा विचारतोय. सत्वशील पत्नी आहे, प्रधान एकनिष्ठ आहे, प्रजा आहे, चांगली प्रजा आहे माझी प्रेमळ. या पुण्यकर्मांचं फळ कोणतं आहे? मग ते गौतम ऋषी राजाच्या पूर्वजन्माचं कारण सांगायला लागले. हा राजा कोण आहे? नल राजा. ते सांगायला लागले की पूर्वजन्मामध्ये नलराजा गौड देशात पिंपळपूर नगरामध्ये राहणारा गरीब क्षत्रिय होता. अतिशय दरिद्री होता. एका वेळेस जेवून राहत असत ते. त्यामुळे काय व्हायचं, घरातली माणसं छळ करायची. सगळ्यांना पैसे मिळायचे नाही, खायला मिळायचं नाही.
शेवटी घर सोडून अरण्यवास पत्करला राजाने. तिथे कौशिक ऋषींची भेट झाली. त्यांनी हे वरद चतुर्थीचंच व्रत करायला सांगितलं. वरद चतुर्थीचं व्रत म्हणजे श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत. त्या व्रताचं यथासांग पालन केल्यामुळे दैन्य सगळं नष्ट झालं. अतिशय प्रसन्न होऊन घरी आला तू. धान्याची रास पडली, भरपूर संपत्ती. गौतम नलाला सांगत होते, गेल्या जन्मीचा तो दरिद्री क्षत्रिय म्हणजे तू नलराजा. आता तुला काय कमी आहे? त्याचं कारण केवळ वरद चतुर्थीचं व्रत केलंस. हिमालयाने पार्वतीला हीच राजाची कथा सांगितली. आता दुसरीही कथा सांगतोय हिमालय. पार्वतीला पटायला पाहिजे ना. मालव देशातला राजा आहे, त्याचं नाव चंद्रागद आणि त्याची पत्नी इंदुमती. या दोघांनी हे व्रत केलं. चंद्रगद मोठा श्रीमंत होता, यज्ञयाग केले, दानधर्म केला. आणि त्याचं हे जे हे होतं राजेपण इंद्राला सुद्धा लाजवेल असं होतं. शिकारीसाठी घनदाट अरण्यात गेला. अमात्यांनीच त्याला आग्रह केला की चल आता मृग शिकारीसाठी चल. राजाने काळी वस्त्र घातली होती. सगळे घोड्यावर बसले, अमात्य आणि राजा सुद्धा. आणि बाणांचा वर्षाव करत पशूंच्या मागे लागले होते ते. त्यांना राक्षसांचा जमाव दिसला. थरकाप झाला त्यांचा. अतिशय विचित्र अशी त्या राक्षसांची तोंड होती. त्यांनी तोंड उघडली की यांना खूप भीती वाटायची. मोठेच्या मोठे जबडे. घोड्यावर ते सैरावैरा धावत सुटले. काही जण राजाच्या बरोबर आलेले मृत्युमुखी पडले. राजाही घाबरला होता. आणि काय झालं, त्या राक्षसांच्या जमावात एक राक्षसीण होती. ती चंद्रगद राजाला पाहून मोहित झाली. तिने राजाला उचललंच आणि त्याला आपल्या जवळ घेतलं. भोवती घनदाट अरण्य, सगळे पळून गेलेले होते. राक्षस जोरजोरात किंचाळत होते. राजाला तिने खाली ठेवलं. राजा तिला आवडला, एका बाजूला ठेवलं. आणि राजाबरोबर जी माणसं होती त्यांना ती खायला लागली. काही काही भीतीनेच मेले. आता तिने राजाला खाली ठेवलं. राजा उठला आणि दूर पळून गेला. खूप लांब पळून गेला तो एकटाच. आणि त्याला तिथे एक सरोवर दिसलं. सरोवरात त्यांनी उडी मारली पोहण्यासाठी. काय आश्चर्य! सरोवरात नागकन्या होत्या. त्यांनी त्याला पकडलं आणि पाताळात नेलं. पाताळात नेऊन त्याला माहिती विचारली त्याची. त्यांनी सांगितलं, मी राजा आहे. नागकन्या म्हणाला, आमचा पती झाला तर तुला काय हवं ते देऊ आम्ही. राजा म्हणाला, मी सोमवंशीय आहे. एकवचनी एकपत्नी व्रत असतं आमचं. परनारी परस्त्री आम्ही पाहत नाही.
वाईट कर्मापासून आम्ही अलिप्त राहतो आणि तुमचं पाहुणा म्हणून मी इथे आलोय ना, मग तुम्ही असं का करता? मला असं वाईट व्यवहार करायला तुम्ही लावू नका आणि मला धर्मापासनं लांब खेचू नका. चंद्रगदाला नागकन्या म्हणाल्या, ज्या पत्नीसाठी तू आमची घृणा करतोयस, तिची भेट सुद्धा आम्ही तुझ्याशी होऊ देणार नाही. तुला आता आम्ही इथे बंदिस्त करून ठेवतो. अक्षरशः कारागृहात कोंडून टाकलं त्याला. राजा सरोवरात ना कुठे गेला काय माहिती, गडबड झाला, तो परत आलाच नाही वर. राक्षसिणींनी काय केलं, तिला हा राजा आवडलाय म्हणून तिने सरोवराचं पाणीच पिऊन टाकलं. काही तर राजाबरोबर शिकारी होते, काही मेले, काही राक्षसिणींनी खाल्लं आणि काही शिपाई तर पळूनच गेलेले आहेत, आता नगराकडे पळून गेलेले आहेत. त्यांनी हा घडलेला प्रसंग राजवाड्यात जाऊन सांगितलेला आहे. सगळीकडे सगळे घाबरले. इंदुमती राजाची पत्नी बेशुद्ध पडली. तिला लोक धीर देत होते, येईल येईल राजा, जाणार नाही. ती हुंदके देऊन देऊन रडायला लागली. मग ऋषी मुनी भविष्य सांगतात ना, तसं ऋषींना बोलावून भविष्य विचारलं. ते म्हणाले, व्यर्थ रडू नका. काही केलं ती ऐकेना. लोकांनी तिचं सांत्वन केलं, आकांत करू लागली. असं करता करता 12 वर्ष उलटून गेली. राणीला वाटायला लागलं, आता आपल्याला वैधव्य आलं वाटतं, कारण राजा काही आता परत येत नाहीये बहुतेक. पण तिथे एकदा काय झाले, नारद आले एका ऋषींच्या रूपात. ते म्हणाले की तू असं तुझ्या मनात का आणलेलं आहेस, वैधव्य तुला प्राप्त झालेलं नाहीये. तुझ्या पतीची आणि तुझी भेट होईल. तू सगळी सौभाग्यभूषण अलंकार धारण कर आणि कपाळी तिलक लाव, कुंकुम तिलक. असं नारदांनी तिला सांगितलं एका ऋषींच्या रूपात येऊन. तुला म्हणे मी एक उपाय सांगतो, म्हणजे तुझी पतीशी भेट होईल. ती अतिशय आनंदी झाली. नारदांनी ते गणेश चतुर्थीचं व्रत तिला सांगितलं आणि ती इकडे गणेश चतुर्थीचं व्रत करते आहे. नागकन्यांची मनं पालटली आणि ते म्हणाले की तू आता सुखाने जा तुझ्या पत्नीकडे, इथे नको राहूस. त्यामुळे सुटका झाली आणि त्याला एक घोडा पण दिला. राजा सरोवरातून बाहेर आला आणि मग घोड्यावर बसून तो नगरामध्ये निघून गेला. म्हणजे या वरद व्रतामुळे, वरद गणेशाच्या या व्रतामुळे काय काय होतं ते बघा. वरद गणेशाचं व्रत म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत स्नान करून गणपतीचं पूजन, मनोभावे अर्चन, फुलं दुर्वा वाहणं, भजन कीर्तन, नंतर त्याचा जप करणं, एक वेळ उपास करणं, दुसऱ्या वेळी उपास सोडणं, त्याच्याच चिंतनात महिना घालवणं.
आणि यांनी काय अशक्य त्या गोष्टी शक्य होतात. अशा अनेक गोष्टी हिमालयाने पार्वतीला सांगून पार्वतीला खुश केलं. आणि शिवजी आपल्याला परत मिळावेत म्हणून पार्वतीने पण ते व्रत केलं. आता संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा पण एक महिमा असतो. आता या व्रताबद्दल भृगु ऋषी सोमकांताला सांगतायत. काय सांगतायत? श्री गणेशाची लीला अगाध आहे, अगाध. गाध म्हणजे खोली, अगाध म्हणजे इतकं खोल की ते, गाध म्हणजे उथळ, अगाध म्हणजे थांगच लागत नाही इतकं खोल. तर भृगु ऋषी सोमकांताला सांगतात की शूरसेन नावाचा एक राजा होता. मध्य प्रदेशात सहस्त्रचूर नगरात तो राज्य करत होता. अतिशय न्यायी होता, उदार होता, अतिशय प्रेमळ अंतःकरणाचा होता. प्रजेवर प्रेम होतं. राजनीती त्याची उत्तम होती, धार्मिक वृत्ती होती. पत्नी सुद्धा, तिचं नाव पुण्यशालिनी आणि अतिशय चांगली होती ती. एकदा सभेमध्ये राजा प्रधान अमात्यांबरोबर बसला होता. अतिशय छान प्रकाश पडला होता सभामंडपात. आणि अचानक मंजूळ असं संगीताचा ध्वनी ऐकू आला. सगळेजण आश्चर्यचकित झाले की हा काय प्रकार आहे, कुठून आवाज येतो इतका छान मंजूळ आवाज. त्यांनी दूतांना बाहेर पाठवलं. काय प्रकार घडलाय बघा बरं जरा. त्या अंगणातून बघतात तर आकाशातून एक विमान चाललेलं आहे आणि त्यातून संगीताचा आवाज येतो. ते दूत जे बाहेर पळाले त्यातला एक वैश्य होता आणि त्याच्या अंगावर कोड होतं. त्याची नजर विमानावर खिळून राहिली. इतकं सुंदर गायन आहे ते. त्यामुळे विमानाची गती कमी झाली, ते खाली उतरलं. आणि ते विमान खाली उतरलं. राजांनी सगळ्या दूतांनी धावत जाऊन राजाला सांगितलं. राजा लगेच बाहेर आला. राजा म्हणाला, विमान तर इंद्राचं आहे. राजाला आश्चर्यच वाटलं. राजाने इंद्राचं कौतुक केलं. इंद्रदेवा, मी तुमच्या दर्शनाने अतिशय कृतार्थ झालो आहे. मीच काय, ही पृथ्वी सगळी, संपूर्ण पृथ्वी कृतार्थ झाली आहे. इथे तुम्ही उतरला आहे या पृथ्वीवर. 100 अश्वमेध केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते आज मिळालं आहे आम्हाला काही न करता. असं माझं भाग्य अतिशय उजेडात आलेलं आहे. कुठे आधी गेला होतात आणि आता कुठे जाता आहात? हे विमान खाली कसं काय उतरवलं तुम्ही? तुम्हाला माझ्याकडून काय सेवा हवी आहे? राजा म्हणाला. इंद्र म्हणाला की भुशुंडी ऋषींनी गजाननाची इतकी भक्ती केली आहे. ती भुशुंडी, हा इंद्र गणेशमय झालेला आहे. हा इंद्र काय म्हणतो की भुशुंडी ऋषींनी गजाननाची इतकी भक्ती केली आहे की गणेश आणि ते ऋषी हे वेगळे राहिलेलेच नाहीये. या भक्तीचं अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी
आम्ही विमानातून खाली उतरलेलो आहोत. आणि त्यांना पाहण्यासाठी आम्ही या विमानातून गेलो होतो. त्यांनी अतिशय आमचं आदरातिथ्य केलं. आता आम्ही अमरावतीला निघालो आहोत. वाटेत तुझ्या दूताची नजर आमच्यावर पडली आणि मग विमानाची गती मंद झाली आणि ते विमान खाली उतरलं. दूताच्या अंगावर कोड आहे. मग असं या विमानाकडे पाहिलं की त्याची गती कमी होते. पण राजा म्हणाला, काहीही असो ना, काय आहे की काहीही जरी झालं तरी माझं नशीब म्हणून इंद्रा तू खाली उतरलेला आहेस, तर कृपा करून मला भुशुंडी ऋषींचं काहीतरी कथा सांग. असं राजा म्हणाला. म्हणजे मग मी सुद्धा तशीच गणेश भक्ती करीन. पण आता ही कथा आपल्याला उद्या ऐकावी लागणार आहे की भुशुंडी ऋषी गणेशमय कसे झाले, इतकी त्यांनी कशी काय आराधना केली, ते आता इंद्र राजाला सांगणार आहे. शूरसेन राजाला सांगणार आहे इंद्र. केवळ दूताच्या निमित्ताने हे विमान खाली थांबलेलं आहे आणि अचानकपणे शूरसेन राजाला इंद्राचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे बघा कशाला काय निमित्त होतं ते. आणि आपल्याला पुष्पक विमानाचं तर सगळं माहितीच आहे. आपल्या मनाप्रमाणे त्याची गती होते वगैरे. अतिशय ते विलोभनीयच विमान आहे, वेगळं आहे ते. अशा प्रकारे या देवांची विमानं असतात. आपण आज इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.